सकाळ झाली होती. पूर्वेकडे सूर्यदेव आपला भगवा रंग उधळत होते आणि पक्ष्यांचा किलबिलाट माझ्या खिडकीतून आत येत होता. मी माझ्या ध्यानकक्षात शांत बसलो होतो. माझ्यासमोर परमहंस योगानंदांचे चित्र होते. त्यांचे शांत आणि गंभीर डोळे जणू माझ्या आत्म्याकडेच पाहत होते. ही माझी दररोजची सकाळ होती. मी माझ्या दिवसाची सुरुवात नेहमी याच पद्धतीने करतो, देवाला आणि सद्गुरूंना वंदन करून, ध्यानात स्वतःला हरवून. प्रार्थनेसाठी मी डोळे मिटले. माझी दृष्टी दोन्ही भुवयांच्या मध्यभागी असलेल्या भ्रूमध्यावर स्थिर केली. हे ठिकाण परमहंस योगानंद नेहमी ज्याला ख्रिस्त चेतना केंद्र म्हणत असत, ते माझ्यासाठी एका दिव्य प्रवेशद्वारासारखे होते. या बिंदूवर लक्ष केंद्रित केल्याने माझे मन शांत होते, विचार कमी होतात आणि मी एका उच्च चेतनेशी जोडला जातो, असे मला नेहमीच वाटले आहे. मी परमेश्वराचे, येशू ख्रिस्त, भगवान श्रीकृष्ण, महावतार बाबाजी, लाहिरी महाशय, स्वामी श्री युक्तेश्वर आणि माझे गुरु परमहंस योगानंद तसेच सर्व धर्मांच्या संतांचे आवाहन केले. माझ्या अंतःकरणातून एकच प्रार्थना बाहेर पडली: हे दिव्य आत्म्या, माझ्या शरीराला प्रकाशात पुनरुत्थान कर, माझ्या मनाला वैश्विक चेतनेत विलीन कर आणि माझ्या आत्म्याला आत्म्याच्या नवनवीन आनंदात घेऊन चल. ओम शांती. आमेन. प्रार्थना संपली आणि मी डोळे उघडले. माझ्या मनात एक अनामिक शांती आणि एक खोल समाधान भरले होते. हा अनुभव माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता. पण मला आठवते, एक काळ असा होता जेव्हा मला या शांतीबद्दल काहीही माहीत नव्हते. मी तेव्हा जगाच्या धावपळीत हरवून गेलो होतो, बाह्य सुखांच्या मागे धावत होतो. आणि नेमका त्याच वेळी परमहंस योगानंदांच्या शिकवणींनी मला एक संदेश दिला, जो माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट ठरला. तुम्ही काय गमावत आहात? सुरुवातीला मला या वाक्याचा अर्थ नीट कळाला नाही. मी काय गमावत आहे? मला वाटले मी सर्व काही मिळवत आहे: शिक्षण, नोकरी, मित्र, नातेसंबंध, मनोरंजन. पण एक अनुभव होता ज्याने मला या वाक्याची खरी खोली समजावून सांगितली. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी लॉस एंजलसहून आमच्या एन्सिनायटस केंद्राकडे ट्रेनने जात होतो. मी सेल्फ रिअलायझेशन फेलोशिपमध्ये सामील झाल्यानंतर हा माझा नियमित प्रवास असायचा. ट्रेनमध्ये नेहमी शांतता असायची. मी खिडकीतून बाहेर पाहताना निसर्गाचा अनुभव घ्यायचो किंवा एखादे आध्यात्मिक पुस्तक वाचायचो. तो प्रवास माझ्या आत्म्यासाठी एक प्रकारचा उपचार असायचा. पण त्या विशिष्ट दिवशी ट्रेनमध्ये चढलो तेव्हा मला धक्काच बसला. ती खचाखच भरलेली होती. जागा मिळवणेही कठीण झाले होते. ट्रेन पुढं सरकू लागली आणि एक वेगळाच आवाज, एक वेगळाच उत्साह मला जाणवला. हे नेहमीचे शांत वातावरण नव्हते. मला हळूहळू कळू लागले की मी रेसिंग जमावासोबत आहे. हे ते लोक होते जे डेल्मार येथील घोडा शर्यतींना जात होते. त्यांचे चेहरे उत्कंठा, उत्साह आणि एका प्रकारच्या बेफिक्री आनंदाने भरले होते. ट्रेनमधील वातावरण एखाद्या मोठ्या पार्टीसारखे होते. मोठ्याने हसणे, खिदळणे, मद्यपान करणे, सर्व काही खूप गोंधळात आणि उत्साहात सुरू होते. मी खूप वर्षांपासून अशा प्रकारच्या गर्दीपासून, अशा वातावरणापासून दूर होतो. आणि आज ते सर्व माझ्यासमोर पाहून मला ते खूप वरवरचे, अगदी निरर्थक वाटले. हे सर्व लोक तात्काळ आनंदाच्या, क्षणिक सुखाच्या मागे धावत होते. त्यांना वाटत होते की घोडा शर्यतीतील विजय, मद्याचा कैफ आणि तात्पुरती मजा त्यांना आनंद देईल. त्यांच्याकडे पाहून माझ्या मनात एक विचार आला. कदाचित ही फक्त माझी कल्पना असेल, पण मला असे वाटले की ते त्यांच्या आंतरिक पोकळीवर, त्यांच्या मनात दडलेल्या रिकाम्या जागेवर आणि निराशेवर आनंदाचा एक क्षणिक मुखवटा घालत होते. त्यांचे बाह्य हसणे, त्यांचा कोलाहल, त्यांची मध्यधुंद मजा, हे सर्व एका मोठ्या रिकाम्या भिंतीवर लावलेल्या एका छोट्याशा चित्रासारखे होते. ती रिकामी भिंत म्हणजे त्यांची आंतरिक अवस्था होती, जिथे खऱ्या आनंदाची जागा नव्हती. मी कल्पना केली, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची मनस्थिती कशी असेल, जेव्हा तो क्षणिक आनंद नाहीसा होईल, पार्टी संपेल, घोडा शर्यतींचे निकाल लागतील आणि ते फक्त हँगओव्हर आणि रिकाम्या बँक खात्यांसह उरतील. तेव्हा त्यांना काय वाटेल? कदाचित एक प्रकारची पोकळी, एक पश्चात्ताप, एक खोल निराशा.
मला खात्री आहे की ते वैयक्तिकरित्या चांगले लोक असतील, पण त्यांचा आनंदाचा शोध किती क्षणभंगूर होता. खऱ्या आनंदाचा शोध, अंतर्गत की बाह्य? मला आठवले, परमहंस योगानंद नेहमी म्हणत असत की मानवाच्या हृदयात आनंद, प्रेम, शांती आणि अमरत्वाची भयंकर भूक असते. प्रत्येक जीव ही भूक भागवण्यासाठी धडपडत असतो. पण ते पुढे असेही म्हणत, या जगात फार कमी आनंद आहे, बहुधा फक्त क्षणिक सुखाचे तुकडे. माझ्या ट्रेनमधील अनुभवाला सुखाचे तुकडे हेच शब्द योग्य होते. ते तुकडे होते, पूर्णता नव्हती. लोक खऱ्या चिरस्थायी आनंदासाठी किती धडपडतात. ते त्यासाठी अष्टांग काम करतात, पैजा लावतात, देवाकडे प्रार्थना करतात, आणि कधीकधी तर जेव्हा सर्व मार्ग अपयशी ठरतात तेव्हा कट रचूनही तो मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही तो फ्लीटिंग म्हणजे क्षणिक असतो. तो कधीच टिकत नाही. तो पाण्याच्या बुडबुड्यासारखा असतो, जो क्षणात तयार होतो आणि क्षणात फुटतो. आणि म्हणूनच मी म्हणतो की जे या जगात आनंद शोधत आहेत, भौतिक वस्तूंमध्ये, तात्काळ सुखांमध्ये आनंद शोधत आहेत, त्यांच्यासाठी सेल्फ रिअलायझेशन फेलोशिपचा संदेश की तुम्ही काय गमावत आहात किती महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक व्यक्तीसाठी खऱ्या आनंदासाठी त्या मूलभूत गहन इच्छांची पूर्तता आहे. ही पूर्तता इंद्रियांना तात्काळ सुख देणाऱ्या गोष्टींपेक्षा खूप वेगळी आहे. किंबहुना अनेकांना ती विरोधाभासी वाटते. सेल्फ रिअलायझेशन फेलोशिप दाखवते की आपल्याला आत जावं लागतं. आपल्याला बाहेरच्या जगात आनंद शोधणे थांबवून आपल्या अंतर्मनात डोकावून पाहावं लागतं. आपल्या आतच आनंद, शांती आणि ज्ञानाचा अथांग सागर आहे. आणि हेच वैज्ञानिक योग ध्यानाचे सार आहे. हीच या शिकवणीची पायाभरणी आहे. आपण इंद्रियांना बंद करायला शिकतो. त्यांना बाह्य वस्तूंनी भरण्याऐवजी आपण त्यांना शांत करतो, जेणेकरून त्या आपल्या चेतनेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. याचा परिणाम काय होतो? याचा परिणाम असा होतो की आपल्याला याची जाणीव होते की आपल्या आतमध्ये खरी शांती आहे. एक असा आनंद आहे जो बाह्य परिस्थितीवर अवलंबून नाही. आणि ती शांती, तो आनंद इतका चांगला वाटतो. आम्ही जे आध्यात्मिक मार्गावर आहोत त्यांना याचा अनुभव येतो. पण आपण तो अनुभव खूप खूप पुढे नेऊ शकतो. खरं सांगायचं तर आपल्याला अजूनही माहीत नाही की आपण खऱ्या अर्थाने काय गमावत आहोत. कारण परमहंसांच्या शब्दात सांगायचं तर ते आहे अपेक्षेच्या कल्पनेपलीकडचा आनंद. आपण खऱ्या आनंदाची ही अवस्था, या परमानंदाची कल्पनाही करू शकत नाही. ध्यान आपल्याला हेच देते. हीच या शिकवणीची पायाभरणी आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या प्रत्येक सेवेची सुरुवात ध्यानाच्या कालावधीने करतो. ध्यानामुळे आपले मन शांत होते, एकाग्र होते आणि आपण खऱ्या आत्म्याशी, खऱ्या आनंदाशी जोडून घेतो. आध्यात्मिक, व्यावसायिक आणि शाश्वत लाभ. मी आज तुम्हाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून यशाबद्दल सांगू इच्छितो. एका आध्यात्मिक व्यावसायिक व्यक्तीबद्दल. आपल्या सर्वांना माहीत आहे की एक सामान्य व्यावसायिक व्यक्ती कशी असते. ती अशी व्यक्ती असते जे आपला वेळ, आपले प्रयत्न, आपली ऊर्जा आणि आपली संसाधने एका व्यावसायिक योजनेत गुंतवते, या अपेक्षेने की तिनं गुंतवलेल्यापेक्षा जास्त मिळेल. यात नफा कमावणे, यश मिळवणे हेच मुख्य ध्येय असते. आणि हे काम करते. बुद्धिमान व्यावसायिक लोक आपले जीवन त्यांच्या योजनांमध्ये ओततात. अनेकदा त्यांना खूप चांगला नफा मिळतो. पण यात एक मूलभूत मर्यादा आहे. ती म्हणजे गुंतवणुकीवरील परतावा कितीही अनुकूल असला तरी पारंपरिक व्यावसायिक पद्धतींद्वारे मिळणारा आनंद आणि यश हे क्षणिक असते. ते स्थायी नाही. आणि त्याच्यामागे नेहमीच एक निराशा, एक भीती दडलेली असते. मी हे यश टिकवू शकेन का? पुढील मोठे आव्हान काय आहे? असे प्रश्न मनात येतात. भौतिक यशस्वीता हे एकूणच जीवनातील यशाच्या समान नाही, कारण त्यात शरीराचे आरोग्य किंवा निरोगी भावना किंवा निरोगी नातेसंबंध यांचा समावेश नसतो. एक व्यक्ती व्यवसायात प्रचंड यशस्वी असू शकते, पण कदाचित तिला शारीरिक किंवा मानसिक आजार असतील. तिचा आनंद फक्त बाह्य गोष्टींवर अवलंबून आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे भौतिक यश कधीच कायमचे नसते. एक दिवस आपल्याला हे भौतिक शरीर सोडावे लागते आणि कमावलेले सर्व काही इथेच मागे राहते. तुमचे नाव, तुमची संपत्ती, तुमचं यश, सर्व काही इथेच संपते. मग आध्यात्मिक व्यावसायिक काय करते? आम्ही वेगळ्या प्रकारच्या व्यवसायात गुंतवणूक करतो. आम्ही आमची संसाधने, आमचा वेळ,
आमचे प्रयत्न एका आध्यात्मिक व्यावसायिक योजनेत गुंतवण्यास तयार असतो. ही आध्यात्मिक व्यावसायिक योजना काय आहे? ती खूप साधी आणि सरळ आहे. 1. सेल्फ रिअलायझेशन फेलोशिपच्या धड्यांचा अभ्यास करणे. हे धडे आपल्याला आत्मिक वाढीसाठी आवश्यक ज्ञान आणि तंत्रे प्रदान करतात. 2. आपल्या जीवनात ध्यानासाठी वेळ निश्चित करणे. दररोज ध्यानासाठी वेळ बाजूला ठेवणे. पण ही योजना फक्त नफाच नव्हे देत, तर ती कधीच न संपणारे लाभांश देते. कारण ती फक्त या जीवनासाठी नाही, तर सर्व भविष्यासाठी आहे. आपण ह्या भौतिक शरीरातून गेल्यावरही गहन ध्यानाचे फायदे कधीच संपत नाहीत. ते आपल्या आत्म्यासोबत राहतात, आपल्या पुढच्या जन्मातही आपल्याला मदत करतात. हे असे फंड आहेत जे कधी कमी होत नाहीत, उलट वाढतच जातात. आम्ही केवळ भौतिक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी आपल्या आत्म्यासाठी, आपल्या शाश्वत आनंदासाठी आध्यात्मिक निधीत गुंतवणूक करत आहोत. आम्ही मुख्यतः भौतिक वस्तूंची प्राप्ती करण्याची इच्छा करण्याऐवजी आपल्या आत्मिक गुणांचा विकास करत आहोत. प्रेम, शांती, आनंद, धैर्य, करुणा. हे गुण आपल्याला केवळ या जीवनातच नव्हे, तर शाश्वत जीवनातही मदत करतील. येशू ख्रिस्त आपल्या मत्तय अध्याय 6 मधील पर्वतावरील प्रवचनमध्ये याचबद्दल बोलतो, जेव्हा तो म्हणतो, कोणताही मनुष्य 2 स्वामींची सेवा करू शकत नाही. तुम्ही देव आणि माम्मोन यांची सेवा करू शकत नाही. माम्मोन म्हणजे भौतिक संपत्ती. येशूचा अर्थ असा होता की तुम्ही एकाच वेळी देवाची आणि भौतिक संपत्तीची पूर्ण सेवा करू शकत नाही. एक तुम्हाला कायमचे समाधान देईल, तर दुसरे फक्त तात्पुरते सुख देईल. तो पुढे म्हणतो, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनाबद्दल चिंता करू नका की तुम्ही काय खाणार किंवा काय पिणार. तर प्रथम देवाला आणि त्याच्या धार्मिकतेला शोधा, आणि या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. हा संदेश किती शक्तिशाली आहे. ब्रदर आनंद दामोई, परमहंसजींचे एक महान शिष्य, यांनी एका प्रवचनात सांगितले होते की गुरूंचे ख्रिस्तांचे दुसरे आगमन हे 1700 पानांचे पुस्तक एका साध्या तत्वात सारांशित केले जाऊ शकते. देवाचे राज्य तुमच्या आत आहे. आणि तेच मी सुरुवातीला म्हटले, तुम्हाला माहीत नाही की तुम्ही काय गमावत आहात जोपर्यंत तुम्हाला ते मिळत नाही. जोपर्यंत तुम्ही हे आंतरिक राज्य शोधत नाही, तोपर्यंत तुम्ही जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट गमावत आहात. म्हणूनच माझ्या मते आत्म्याची सर्वात मोठी गरज ही आहे, देवाला शोधणे, आपल्या अंतर्मनातील दैवी अस्तित्वाला ओळखणे. फ्री राईडचा भ्रम आणि दुःखाची शिकवण. आता आपण तिसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. जोपर्यंत आपल्याला कळत नाही की कोणतीही फ्री राईड नाही, तोपर्यंत आपण मूर्ख असतो. फ्री राईड म्हणजे कोणतीही किंमत न देता काहीतरी मिळवणे. आपण जीवनात कोणतीही किंमत न देता आनंद, यश, समाधान शोधतो. पण असे होत नाही. आपल्या गुरूंनी येशूच्या वचनावर भाष्य करताना म्हटले आहे की जे देवाचे राज्य प्राप्त करतात त्यांना नवनवीन आनंद आणि त्यांच्या अमरत्वाची जाणीव होते, केवळ ह्याच जीवनात नाही तर अनंत काळापर्यंत. आणि त्या व्यतिरिक्त त्यांच्या सर्व भौतिक गरजांची पूर्तता होते. ते पुढे म्हणतात, कोणताही समजूतदार व्यावसायिक अशी ऑफर नाकारिणार नाही. पण आपण नाकारतो, कारण आपण मूर्ख असतो. आणि अनेक जन्मांपासून मी आणि तुम्ही, आपण सर्वजण या आनंदाचा आणि पूर्ततेचा शोध बाहेरच घेत आलो आहोत. हे कसे शक्य आहे की आपण देवाची ही ऑफर स्वीकारत नाही की त्याला प्रथम शोधावे? याचे उत्तर आहे इंद्रियांचे आकर्षणाचा प्रभाव. आपली चेतना आपल्या इंद्रियविषयक अनुभवांमध्ये इतकी बद्ध आहे की आपल्याला वाटते की आपण ही शरीरेच आहोत आणि आनंद फक्त दृष्टी, चव, स्पर्श, ऐकणे आणि वासाच्या माध्यमातूनच येईल. आपण लहानपणापासून हेच शिकतो. समाज, जाहिराती, सर्व काही आपल्याला सांगते की आनंद बाहेर आहे. आपण तात्काळ सुखांच्या मागे धावतो. आपले ब्रीदवाक्य असते, मला असे जीवन द्या जे समृद्ध आणि प्रत्येक अनुभवाने परिपूर्ण असेल. आपल्याला वाटते की जीवन म्हणजे फक्त अनुभव घेणे, सर्व सुखांचा आस्वाद घेणे. देव आपल्याला स्वातंत्र्य देतो, पण त्या स्वातंत्र्याचा आपण गैरवापर करतो. या विचारसरणीतील खरी अडचण अशी आहे की तात्काळ इंद्रिय सुख येतात, पण मग त्यामागे दुःख, निराशा, हताशा येते. हँगओव्हर, रिकामी बँक खाती, तुटलेली नातीसंबंध, आजारपण हे सर्व त्या फ्री राईडचे परिणाम आहेत. देवाची ऑफर मात्र तात्काळ परिणाम दाखवत नाही. जेव्हा आपण ध्याना करायला बसतो तेव्हा मन बेचैन होते, शांत होत नाही. असे वाटते की काहीच घडत नाही. आध्यात्मिक परिणाम लगेच मिळत नाहीत. त्यांना धैर्य, सातत्य आणि प्रयत्नांची गरज असते. खऱ्या परिणामांसाठी देवाचे सर्व व्यापकत्व, अनंत साम्राज्य आतमध्ये शोधण्यासाठी वेळ लागतो. आणि म्हणूनच सामान्य मानवी स्थिती ही तात्काळ सुख शोधण्याची असते. पण आपण हळूहळू शोधतो की ते खऱ्या अर्थाने काम करत नाही.
आपण कितीही बाह्य गोष्टी गोळा केल्या तरी आंतरिक पोकळी तशीच राहते. परमहंसजी म्हणतात, जीवनाचे प्रेम दुःख आणि मृत्यूशी जोडलेले आहे. तारुण्यात त्याची जाणीव होत नाही, कारण नवीन अनुभवांच्या उत्साहात माणूस पूर्णपणे गुंतलेला असतो. पण जेव्हा वृद्धापकाळ सुरू होतो, डोळे मंद होतात, सांधे दुखू लागतात, रोग येऊ लागतात, तेव्हा माणूस म्हणतो, बरं, जीवन म्हणजे मला वाटले तेवढी फ्री राईड नाहीये. हे किती सत्य आहे. वृद्धापकाळ आपल्याला शिकवतो की जीवन म्हणजे पिकनिक नाहीये. ते एक गंभीर शाळा आहे, जिथे आपल्याला अनेक धडे शिकायला मिळतात, अनेकदा कठीण मार्गाने. जोपर्यंत आपण हे सत्य शोधत नाही की आयुष्यात कोणतेही फ्री राईड नाही, तोपर्यंत आपण मूर्ख असतो. प्रत्येक कृतीला, प्रत्येक इच्छेला परिणाम असतो. आणि जसा जसा आत्मा अनेक जन्मांपासून वृद्ध होतो, तसे तसे त्याला मागील अनेक आयुष्यातल्या या अनुभवांची आठवण होते. आपल्याला जाणीवपूर्वक हे आठवत नसतं, पण खोलवर आपल्याला कळते की बाह्य सुखांतून शेवटी काहीच मिळत नाही. हे अनुभव, त्यांचे धडे भविष्यातील जन्मांमध्ये पुन्हा दिसतात, जोपर्यंत आपण ते आत्मसात करत नाही. आणि म्हणूनच हे असे अनुभव आहेत ज्यातून आपण शिकतो. केवळ प्रवचनांमधून आपण खऱ्या अर्थाने शिकत नाही. प्रवचने आपल्याला बदलत नाहीत. आपण जे ऐकतो ते आपल्याला पटतं, पण केवळ ऐकण्याने आपण बदलत नाही. मला खात्री आहे की दुःखदायक अनुभव हेच आपल्याला सर्वात चांगल्या प्रकारे शिकवतात. सेंट टेरेसा ऑफ लिसियुक्सने म्हटले आहे की सर्वात तेजस्वी प्रवचनांपेक्षा दुःखातून मानवी जास्त वाचतात. हा विचार किती गहन आहे. याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येतो, जेव्हा आपण दुःखातून जातो, तेव्हाच आपल्याला जीवनातील खरे धडे मिळतात. केवळ ऐकण्याने आपल्याला तेवढी गोलवरची जाणीव होत नाही. जेव्हा आपण अडचणींना सामोरे जातो, तेव्हाच आपल्या इंटर्निक शक्तीची, आपल्या श्रद्धेची खरी परीक्षा होते. देवावर अवलंबून राहणे आणि मोठे दगड. आणि म्हणूनच होय, आपल्यापैकी सर्वांनी अनेक जन्मांपासून कठीण मार्गाने शिकलो आहे की जीवन कोणतीही फ्री राईड नाही. जगातील गोष्टी आपल्याला हवा असलेला चिरस्थायी आनंद देणार नाहीत. आणि तरीही हे सर्व जाणूनही हे तत्त्व, देवाला प्रथम स्थान देणे, पूर्णपणे लागू करणे अजूनही सोपे नाही. आपण अनेकदा आध्यात्मिक आणि भौतिक ध्येयांमध्ये विभागले जातो. आपले मन एकाच वेळी दोन्ही गोष्टींच्या मागे धावते. आपण दोन स्वामींची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हेच येशू स्पष्ट करत होता. तुम्ही देव आणि माम्मोन यांची एकाच वेळी पूर्णपणे सेवा करूच शकत नाही. मला माहीत आहे की कधीकधी आपण स्वतःला समजावून सांगतो, प्रभू, जर तू मला समृद्धी दिलीस तर मी तुला सर्व नफा देईन. आपण देवाशी सौदा करत असतो. पण खरं तर आपण अजूनही चुकीच्या स्वामीची सेवा करत असतो. आपल्या मनात अजूनही भौतिक गोष्टींची इच्छा प्रथम असते. देव दुसऱ्या स्थानावर असतो. हे त्यापेक्षा खूप वेगळे आहे. जेव्हा आपण फक्त म्हणतो, प्रभू, मी माझा भाग शक्य तितका चांगला करीन. माझी काळजी घेणे तुझ्यावर अवलंबून आहे. इथे कोणतीही अट नाही, कोणताही सौदा नाही. इथे पूर्ण विश्वास आहे. मी आश्रमात येण्यापूर्वी, मी जगात राहत असताना एकदा मला वाटले की थोडे जास्त पैसे असले तर चांगले होईल. मी एका व्यावसायिक उद्योगात गेलो. कदाचित मी श्रीमंत होईन या विचाराने. मला आठवले, सेंट पॉलने म्हटले आहे की पैसा हे सर्व वाईटाचे मूळ नाही, तर पैशाचे प्रेम हे सर्व वाईटाचे मूळ आहे. मी स्वतःला पटवले की मी पैशावर प्रेम करत नाहीये. मला फक्त थोडी जास्त गरज आहे. आणि जर त्यात बंगला आणि जलतरण तलावही आले तर तेही ठीक आहे. मी पूर्ण प्रयत्न केले, वेळ आणि पैसा गुंतवला, पण मी श्रीमंत झालो नाही. मग मी आश्रमात आलो. मी माझे सर्व भौतिक सामान, माझे सर्व अपेक्षा सोडून दिले. आणि तेव्हा मला कळले की मी खरोखरच आनंदित आहे की मी श्रीमंत झालो नाही. मला कळले की भौतिक संपत्तीपेक्षा अनेक चांगल्या गोष्टी आहेत. ती खरी समृद्धी वेगळी असते. पण मग प्रश्न येतो की आपल्याला मर्यादा कुठे घालायची हे कसे कळते? तुमच्या जीवनाबद्दल विचार करू नका की तुम्ही काय खाणार किंवा काय पिणार या तत्वाचा किती उपयोग होतो. हे व्यावहारिक आहे का? परमहंसजींनी यावर एक उदाहरण दिले आहे. त्यांच्या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्यासाठी या रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी स्वतःचा एक अनुभव सांगितला आहे. श्री युक्तेश्वराकडे येण्यापूर्वी ते वाराणसीतील आश्रमात असताना खूप भुकेलेले होते. पण आश्रमाचा प्रमुख आल्यावरही अन्न काही तासानंतरच दिले गेले. तेव्हा तो प्रमुख म्हणाला की त्याने 4 दिवस पाण्याशिवाय उपवास केला होता. परमहंसजींना विश्वास बसला नाही, कारण ते काही तासांच्या भुकेनेच व्याकुळ झाले होते. हीच कथा त्यांनी त्यांच्या योगिकी आत्मकथामध्येही सांगितली आहे. ते म्हणतात, मला त्याचे भेदक शब्द, मरा, तुला अन्न नाही तर देवाने जीवन दिले आहे हे जाणून घेण्यासाठी मरा, हे माझ्या खोलवर आत शिरले.
शरीराच्या गरजा आत्म्यावर मात करतात, तो एक जुना भ्रम नाहीसा झाला. तेव्हा आणि तिथेच मला आत्म्याच्या सर्व समावेशकतेचा अनुभव आला. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण केवळ भौतिक गोष्टींवर अवलंबून नसतो. आपले गुरु हेच दर्शवित आहेत की देवावर 100% अवलंबून राहणे शक्य आहे. हीच खऱ्या श्रद्धेचे माप आहे. केवळ देवावरच निरपेक्ष, बिनशर्त अवलंबून राहणे. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही त्यासाठी तयार आहात का? मला जास्त लोक सहमती दर्शवताना दिसत नाहीत. आणि ते ठीक आहे, कारण आपल्यापैकी अनेकांसाठी आपण कुठे मर्यादा घालायची? आपण येशूचे शब्द अक्षरशः घ्यावेत आणि स्वतःला खायला घालण्यासाठी हातही उचलू नयेत. याचं उत्तर नाही असे आहे. येशूने, गुरु म्हणतात, लोकांना भौतिक गरजा मिळवण्याकडे दुर्लक्ष करण्यास कधीही सांगितलेले नाही. त्याने शरीराला आत्म्याचे पूर्ण लक्ष देण्याविरुद्ध बोलले, जणू काही ते अस्तित्वाच्या उद्देशाचे वस्तुतः सर्व सार्वस्व असेल. तर येशू आपल्याला हेच सांगत आहे की देव आणि माम्मोन यांची सेवा करणे ही सर्वस्व किंवा काहीही नाही अशी बाब नाही. हे आपल्या प्राधान्यांमध्ये बदल करण्याबद्दल आहे. तुम्ही भौतिक गोष्टींवर किती लक्ष केंद्रित करता आणि देवावर किती लक्ष केंद्रित करता याचा हा मुद्दा आहे. पण तरीही प्रश्न हाच आहे की मी योग्य बाजूला आहे की नाही हे मला कसे कळेल? तुम्ही कोणत्या स्वामीची सर्वात जास्त सेवा करत आहात? एक लिटमस टेस्ट आहे जी आपण सर्वजण करू शकतो. ती खूप सोपी आहे. मी तुम्हाला असे काहीतरी ओळखण्यास सांगू इच्छितो जे तुम्हाला नियमितपणे खूप खूप आवडते, जसे की मित्रांशी बोलणे किंवा तुमचे आवडते अन्न खाणे किंवा सोशल मीडिया वापरणे किंवा यूट्यूब व्हिडिओ पाहणे. तुमच्या मनात ती गोष्ट आली आहे का? आता ते लक्षात घ्या आणि कल्पना करा. जर तुमच्या दिवसात ती गोष्ट करण्यासाठी आणि ध्यान करण्यासाठी पुरेसा वेळ नसेल, तर तुमची निवड काय असेल? तुम्ही कशाला प्राधान्य द्याल? जर तुम्हाला ध्यानात देवासाठी पुरेसा वेळ मिळण्यात अडचण येत असेल, कारण तुम्ही इतर आवडीच्या गोष्टींमध्ये जास्त वेळ घालवत असाल, तर तुम्ही कदाचित चुकीच्या स्वामीची सेवा करत असाल. तुम्ही कदाचित रेषेच्या चुकीच्या बाजूला असाल. पण जर तुम्ही इतर आवडीच्या गोष्टींच्या खर्चावर देवाला प्रथम स्थान देण्यास तयार असाल, जर तुम्ही म्हणू शकाल की होय, मी आज टीव्ही पाहणार नाही, मी सोशल मीडिया वापरणार नाही, पण मी ध्यान करेन, मी देवासाठी वेळ देईन, तर आपली प्राधान्य योग्य आहेत असे समजा. अंतिम संदेश, मोठे दगड आधी भरा. आणि आता एक अंतिम आणि खूप महत्त्वाचा मुद्दा जो आपल्या जीवनातील प्राधान्यक्रमांबद्दल आहे. मोठे दगड आधी भरण्याचा सिद्धांत. ही कथा मी आधीही सांगितली आहे, पण ती खूप महत्त्वाची असल्याने आणि आपल्याला जीवनात एक स्पष्ट दिशा देण्यासाठी ती पुन्हा सांगण्यासारखी आहे. एका टाईम मॅनेजमेंट तज्ज्ञाबद्दल ही गोष्ट आहे. तो व्यावसायिक विद्यार्थ्यांच्या एका गटाला सेमिनार देत होता आणि तो जीवनातील प्राधान्यक्रमांवर एक महत्त्वाचा मुद्दा मांडत होता. त्याने टेबलावर एक मोठी काचेची बरणी ठेवली आणि मग त्याने मुठीच्या आकाराचे मोठे दगड काळजीपूर्वक त्या बरणीत घालण्यास सुरुवात केली, जोपर्यंत बरणी पूर्णपणे या दगडांनी भरली. तो म्हणाला, बरणी पूर्ण भरली आहे का? विद्यार्थ्यांनी एकमताने होय म्हटले. तो हसला आणि म्हणाला, अरे, असे आहे का? त्याने खाली हात घालून वाळूच्या कणांची एक पिशवी काढली आणि ती बरणीत ओतली. ती वाळू मोठ्या दगडांच्या मधल्या रिकाम्या जागांमध्ये जाऊन बसली. आता भरली आहे का? त्याने विचारले. विद्यार्थी थोडे सावध झाले होते. कदाचित नाही, असे ते म्हणाले. उत्तम, तो म्हणाला. त्याने बारीक वाळू काढली आणि ती बरणीत ओतली. ती वाळू वाळूच्या कणांच्या आणि वाळूच्या मधल्या अगदी लहान जागांमध्ये जाऊन बसली. आता भरली आहे का? अरे, कदाचित नाही. विद्यार्थी आता पूर्णपणे सावध झाले होते. उत्तम, आणि त्याने एक पाण्याची घागर काढली आणि ते पाणी त्या बरणीत ओतले. ते पाणी वाळूच्या कणांच्या, वाळूच्या आणि दगडांच्या मधल्या अगदी लहान जागांमध्ये पसरले आणि तो म्हणाला, ठीक आहे, आता ती पूर्ण भरली आहे. त्याने विचारले, या लहान उदाहरणाचा मुद्दा काय आहे? एका विद्यार्थ्याने उत्साहाने सांगितले, जर तुम्ही खरोखर पुरेसा प्रयत्न केला तर तुम्ही तुमच्या वेळापत्रकात नेहमीच काहीतरी अजून बसवू शकता. तज्ज्ञ हसला आणि म्हणाला, नाही, तो मुद्दा नाही. मुद्दा असा आहे की जर तुम्ही मोठे दगड आधी घातले नाहीत तर ते तुम्हाला कधीच घालता येणार नाहीत. हे किती सत्य आहे. जर तुम्ही मोठ्या गोष्टी आधी केल्या नाहीत तर त्या कधीच होणार नाहीत. तुमच्याकडे नेहमीच छोट्या छोट्या गोष्टींसाठी वेळ मिळेल, पण मोठ्या गोष्टींसाठी कधीच नाही. तर आपल्या जीवनातील मोठे दगड कोणते आहेत? सर्वात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत?
जर आपण आध्यात्मिक व्यावसायिक योजनेचे पालन करत आहोत तर ते मोठे दगड म्हणजे सेल्फ रिअलायझेशन, फेलोशिपच्या धड्यांचा अभ्यास करणे आणि आपल्या जीवनात ध्यानासाठी वेळ निश्चित करणे, या 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. या आपल्या आत्मिक प्रगतीचा आधारस्तंभ आहेत. प्रथम ह्या गोष्टी करा. त्यांना तुमच्या दिवसाच्या, तुमच्या वेळापत्रकाच्या सर्वात महत्त्वाच्या भागांमध्ये ठेवा. आणि मग काय होते माहीत आहे का? इतर सर्व गोष्टी ज्या आपल्याला कराव्या लागतात आणि ज्या आपल्याला करण्याची गरज आहे आणि ज्या आपल्याला करायला आवडतील, त्या आपोआप मधली सर्व जागा भरून काढतात. आपल्याला त्यासाठी प्रयत्न करण्याचीही गरज नाही, त्या आपोआप होतात. आणि मग आपण देव आपल्याला जे देतो त्यावर समाधानी राहू शकतो. तो आपल्याला कदाचित जलतरण तलावासह बंगला देणार नाही, पण आपल्याला जे हवे आहे ते मिळेल. आपल्याला गरजेपेक्षा जास्त मिळेल, पण त्यातून आपण बंधनात पडणार नाही. आणि आपली चेतना ध्यानातून विस्तारू लागताच तेव्हा आपल्याला हे जाणवतं की आपण केवळ ही भौतिक शरीरे नाहीत, आपण आत्म्याचा आनंद आहोत. आणि आपण जसे अधिक खोलवर जातो आणि जेव्हा तो स्वतःला आपल्याला संपूर्णपणे देतो, तेव्हा आपल्याला जाणवतं की या जगात आपल्याला हवे असलेले कोणतीही गोष्ट, इंद्रियांचे बंधन, हे सर्व त्या मानाने काहीच नाही. हे सर्व एका लहान बाळाच्या फुग्यांसाठी रडण्यासारखं आहे. आणि म्हणूनच आपल्या गुरूंचे हे अंतिम वचन, देव कंजूष नाही, आपल्या मुलांपासून आपले सर्वस्व लपून ठेवणारा नाही. माणसाला फक्त कसे प्राप्त करावे हे शिकायचे आहे. ध्यानाभ्यासातून आपण तेच शिकत आहोत की देवाची सर्वसमावेशकता कशी प्राप्त करावी. त्याचा अनंत आनंद, त्याचे असीम ज्ञान, त्याचे शाश्वत प्रेम, हे सर्व आपल्या आतच आहे. आपल्याला फक्त ते कसे प्राप्त करावे हे शिकायचे आहे. मी आज तुम्हाला हेच सांगू इच्छितो की जीवनातील खरी समृद्धी बाहेर नाही, ती तुमच्या आत आहे. आणि जर तुम्ही ती आतली समृद्धी शोधली नाही, तर तुम्ही जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्वात मोठा आनंद गमवावत आहात. चला, आजपासून आपण आपल्या जीवनातील मोठे दगड आधी घालूया, आपल्या आत्मिक प्रगतीला प्राधान्य देऊया. आणि मग पाहूया देव कसे आपल्या जीवनात सर्व काही व्यवस्थित करतो. कारण जेव्हा आपण देवाला शोधतो, तेव्हा देव आपल्याला शोधतो आणि आपल्याला नेहमी जे काही हवे असते ते तो देतो आणि त्याही पलीकडचे देतो. आपल्या सर्वांना शांती आणि आनंद मिळो.